घरी आले, दुःख वाटलं, भेटायला माणसं आली सगळी. तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आमचे बाबा गेले. दुसऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम तोही आटपला. पाचव्या दिवशी वारी आली. आता कसं जायचं? आवले बायकोला म्हणायचे, आवले जी जी वारी आली उद्याला, कसं करायचं? एरवी तुकोबाराय विचारित नव्हते आणि आजही विचारलं नाही, पण नुसतं म्हटले उद्याला वारी आवले. शांत बसल्या. अगं मी विचारतोय आवले उद्या वारी आहे. मालक मामांजी जात राहिलेत. आवाज आपल्याला कसं जाता येईन बरं? दहाव्याचा विधी आहे, 11व्याचा विधी आहे, 12व्याचा विधी आहे, 13व्याचा विधी आहे, उदक शांती विधी 14व्यापासून एका आयनापर्यंत चालतोय, दक्षिणायन आणि उत्तरायण. त्याला आपण कोणी गोड जेवण म्हणतोय, गोड पाटा, शास्त्राच्या भाषेत उदक शांती विधी म्हणतात. कसं जाता येईल मालक आपल्याला? काही प्रतिष्ठित माणसं संध्याकाळी येऊन बसायचे, भजन व्हायचं. भजन आटोपल्यावर तुकोबारायांनी गावातल्या काही भावकीतल्या बुजुर्ग लोकांपुढे प्रश्न मांडला. अण्णा, दादा, तात्या, नाना, भाऊ, काका, वारी आली. सगळ्यांनी सांगितलं, तुकोबा कसं जाता येईल? 10वा राहिलाय, कसं जाता येईल वारीला? आचार्य भेटी करता आले. तुकोबारायच्या भेटीला आचार्य आले. आचार्य शास्त्री आले, पंडित आले, रामेश्वर शास्त्री आले. रामकाका रामेश्वर शास्त्री. परवाला एका महात्म्याच्या मुखारविंदातून एका शास्त्रीचं चरित्र ऐकलं. या महाराष्ट्राचं नाव दुसऱ्या राज्यात शास्त्री या पदवीनं कोणी नेऊन घातला असेल तर तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्रात पुन्हा काशी विद्यापीठात कोणाचाच फोटो नाही गणेश बुवा, फक्त तुकाराम महाराज महामुनींचा फोटो. काशी विद्यापीठात पुन्हा कोणाचा नाही. या महाराष्ट्र राज्यातला एक वारकरी काशीच्या विद्यापीठात आजही त्या व्यक्तीचा फोटो तुकाराम महाराज महामुनी. कोणासोबत? शास्त्री जगन्नाथांना पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पण तुकाराम महाराज महामुनींनी किती अभ्यास केला. सुक्त घोकायची 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 घोकायची, गुरुवर्यांपुढे प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि लघुशंकेला गेल्यावर पाण्यात कुंकू टाकल्यावर किती लाल होतंय तितकी लघवी लाल व्हायची. रक्त लघवी वाट उतरायचं, इतका अभ्यास केला इतका. म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात नेऊन घातलं गुरुवर्य तुकाराम महाराज महामुनींनी. अशातला एक शास्त्री भेटायला आले, रामेश्वर शास्त्री. तुकोबारायचं शिष्यत्व पत्करलं होतं रामेश्वर शास्त्रीने. भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगतोय. मग देवाला भाविक कोणता आवडतो याच्यावर लक्षात घ्या. आपण बसतोत का त्या चौकटीत? मी वरीले बोलायलो म्हणजे लय शहाणा आहे काय? आपण सगळेच बसतोत का ह्या चौकटीत? हे फक्त ज्याचं त्याने विचार करायचा. आणि मग शास्त्री आलात, तुकोबारायचं शिष्यत्व पत्करलं तरी पण शास्त्रीला आवजावं. तुकोबारायची आरती लिहिली तरी शास्त्रीला आवजावं. आलाच शास्त्री, जी आलोय.
महाराज जी हा शब्द रामेश्वर शास्त्री कोणालाच म्हणले नसतील, फक्त तुकोबारायच्या पुढे जी शब्द, कारण ते प्रचंड विद्वान होते रामेश्वर शास्त्री, प्रचंड विद्वान होते त्या काळातले शास्त्री. दोन चार दिवस सारखे भेटायला. आज तुकोबारायच्या डोळ्याच्या कडा ओल्या आहेत. बाबांची आठवण झाली मालक तुम्हाला, मालक म्हणायचे. बाबांची आठवण कायम हृदयात राहील शास्त्रीजी, पण एक उद्याला आठवण येते, उद्याचा रस्ता दिसतोय मला, पंढरीचा लागला टकळा, पंढरीचा मला टकळा लागलाय. शास्त्रीजींनी सांगितलं विधी झाल्याशिवाय जाता येत नाही. त्या काळातला शास्त्री ते का आता दोन चार अभंग पाठ करणारा माझ्यासारखा असेल का? त्या काळातला शास्त्री प्रचंड विद्वान, नाही जाता येत. शास्त्रीजी बोलून बोलून घरी गेले. तुकोबारायच्या सानिध्यात एक व्यक्ती, शिवजी कासार नावाची व्यक्ती होती, कासार समाजाचा शिवजी कासार. शिवजी जी, रामेश्वर शास्त्रीकडं मला जाता येणार नाही, आपल्याला सुतक आहे. आता येतील का शास्त्री? शिवजी कासार बाहेर आले, पाहतात तर अजून 1.5 तासाला शास्त्री उठते. एक चांदणी निघली होती, दुसरी निघायची राहिली. घड्याळ पाहत नव्हते तेव्हा, चांदण्या पाहूनच गडी उठत होती पाणी भरायला, इतकं लक्ष. हा, एक जण म्हणला पावसाळ्यात चांदण्या दिसत असतात का? काय इचकिनार माणसं मिळच नाही ना, लय इचकिनार. अरे ह्या वरच्या पाहून पाहूनच इथं चांदण्या तयार झाल्या काही काही लोकांच्या. ते का तुमच्या आमच्या सारखं का अलाराम लावला आणि उशा खाली गेला, तक्याखाली अलाराम गेला, वाजलाच नाही. कसा वाजन? तक्या त्या मोबाईलवरून तू डोकं त्याच्यावर जेसीबीचा हात टाकल्यावर कसं वाजन ते? आणि त्यातली त्यात तू रात्री रंगारंगाचं पाणी प्याला, तू कान बहिरे झाले आणि कसा मोबाईल ऐकू येईन तुला? इतकी सुज्ञ लोक होती. शाळा जरी नसतील, मागच्या लोकांना असं गलफट समजू नका, अधिकारी लोक होती पूर्वीची. अजून 1.5 तासाला शास्त्री उठतील. तुकोबारायांनी सांगितलं शिवजी 1.5 तासाला उठल्यावर त्याचे नित्य नेमात ते गुंततील. आपल्याला हा 1.5 तास शास्त्रीला विचारायसाठी जाऊन दार वाजवा आणि सांगा तुकारामांनी बोलवले. स्वतःला महाराज नाही म्हणून घेतलं त्यांनी, तुकारामांनी बोलवले. शिवजी गेले. आता रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान आणि श्रीमंत व्यक्ती होते. रामेश्वर शास्त्री खूप श्रीमंत व्यक्ती. मंबाजी बुवा रामेश्वर शास्त्री त्या काळातले प्रचंड, जसे आता आपल्या लहानपणी 400, 200, 500 एकरवाले पाहिले ना आपण, तसे त्या काळातले हजारो एकर जमिनीचे मालक ते, एवढे विद्वान श्रीमंत. पण चोपदारांनी बघितल्याबरोबर लक्षात आलं, आपले मालक ज्यांना मानते त्यांचे हे सेवक आहेत, त्यांचे श्रोते आहेत, त्यांचे भक्त आहेत. आवाज दिला, मालक काय रे? साधा आवाज होता. शिवजी कासार आलेत. बर 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 बर, पगडी जागेवच. काय तुकोबारायचा माणूस आला म्हणल्यावर काय आदर हो, पगडी जागेवर ठेवली. तसेच निघाले, खडावा जाग्यावर तुकोबारायकडे तसेच. तुळशीपाशी तुकोबाराय उभे. शास्त्रीजी अनुवानी आलात? हो, निरोप आला आपला. काय काम आहे? डोळे भरून आलेले. विचारलं उद्या वारीला जा वाटतंय, विधी करायच्या अगोदर जाता येणार नाही? तुम्ही शास्त्री आहात, तुम्ही आचार्य आहात, तुम्ही पंडित आहात, मला एखादा उपाय सांगता? महाराज रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायच्या पुढे लोटांगण घातलं आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, महाराज प्रचंड विद्वत्ता कमवली,
पण तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचं जीवन चालवतोय. आता मला चौकटीत गुंतू नका. तुम्ही जे करताल ते शास्त्र मान्य, तुम्ही जे करताल ते पुराण मान्य, तुम्ही जे करताल ते वेद मान्य. कारण वेद मान्य न म्हणायला काय हरकत होतं? वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच येरा निवावा भार माझा, येरा निवावा भार माझा, येरा निवावा भार माझा. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरा निवावा भार माथा. वेद तर चारच सांगितले, पाचवा वेद म्हणजे तुकोबरायचा. चहू वेदाचे केले विवरण, चहू वेदाचे केले विवरण, अर्थाही गहन करोनिया, करोनिया, अर्थाही गहन करोनिया. चहू वेदाचे केले विवरण, चहू वेदाचे केले विवरण, अर्थाही शास्त्रीजींनी सांगितलं तुम्ही करताल ते वेद मान्य, शास्त्र मान्य, पुराण मान्य. आणि मग उजडायची वाट पाहत होते. खांद्यावर उपरणं टाकलं, मशान गाठलं. वडिलांच्या अस्थी उपरण्यात बांधल्या. पंढरपूरला आले, स्नान केलं, अस्थी चंद्रभागेत धुतल्या, उपरण्यात बांधून निघाले घराकडे. चंद्रभागेचं वाळवंट ओलांडतात त्यावेळेला जगाचा बाप समोर उभा आहे, विश्वाचा बाप समोर उभा आहे. आईसाहेब पुढे उभे आहेत. देवाने विचारलं, तुकोबरा आहे? अस्थी पाण्यात बुडवायला आलते, कवारीला आलते? तुकोबरायने सांगितलं, देवा आम्ही काही जरी केलं तरी ते तुला सगळं कळतंय. मग मी अस्थी चंद्र भागेत बुडवायला आलतो की तुझ्या वारीसाठी आलतो, देवा हे तुला माहित. येतो मी. विटेवरचे मालक रडत होते. तुकोबरायने विचारलं, देवा का रडता, कशा करता, का? तुकोबराय, माझ्यावर तुमचा किती भाव आहे आज लक्षात आलं. याच्या अगोदर आलं नव्हतं असा विषय थोडाच, पण एक आगळं वेगळं लक्षात आलं. तुकोबराय परत आले. किती बोलले असतील भावकीचे लोक, कारण कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल नसलेली माणसं नियम सांगतात. कवडीची अक्कल. परवाला आपण अजय राहुरीकडे भागवताला होतो, मोकळ वळला. एका बाईला कोण कानी सांगितलं, राम काका म्हणे रविवारी तुळशीला पाणी घालीत नसते. कोण पाकिस्तानी भेटला त्याला बोले म्हणलं माझ्याकडे. काय सांगतील मूर्ख, त्याचा मेळ नाही. देहूत परत आल्याच्या नंतर तुकोबरायची हाजरी, आणि कोण घेत असतं माहितीये का? आपलेच. काय कोणाची मायविली आपली हाजरी घ्यायला हिम्मत नाही, कोणाची हिम्मत नाही. या गावातलं कुत्र जर खाली चालत जालन्यापर्यंत गेलं तर त्याला वाघ नाही भेटणार, त्याला लांडग भेटणार नाही, त्याला कोल तर जवळच येणार नाही, चिताही भेटणार नाही, त्याला त्याचेच पाहुणे तोडणार.
चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या तुझं आहे तुझा पाची पर तुझा चुकलासी, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, आहे तुझ्या पाशी पर तुझा चुकलासी, चिवडोनिया नासी तुझ्या घरच्याने केली, चिवडोनिया नासी घरच्याने. आपलीच लोक आपल्या इचकिनार वाभाडे काढणार. परत आले तुकोबर आहे. काय निषेध भावकीच्या लोकांचा कळतं का? फार हुशार आहेत का? एवढा अभ्यास आहे का? इतकं स्वतःला साधू समजायचं का? काय काय दगड हाणले असतील लोकांनी, काय काय दगड हाणले असतील. 10व्याच्या दिवशी पूजा मांडली. रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला, रामेश्वर शास्त्री मंत्र म्हणायला. आणि पूजा मांडल्याबरोबर आता तिळांजुळीचे मंत्र म्हणायच्या अगोदर रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. आपण जर गंगेवर गेलो तर आधी ब्राह्मण काय सांगतात, आस्ती गंगेत बुडून आणा. रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, आस्ती पवित्र करून आणा. तर तुकोबारायाने सांगितलं, शास्त्री सगळ्या तीर्थाची मालकीन तिच्यात आस्ती पवित्र करून आणल्यात. रामेश्वर शास्त्रीचा कंठ दाटून आला आणि 10व्याची पूजा करायच्या अगोदर तुकोबारायाच्या पुढे लोटांगण घातलं. तुकोबारायाने सांगितलं, आम्ही इर्दीतले माणसं आहेत, आम्ही 10 दिवसाच्या सुतकातली माणसं आहेत. शास्त्री तुम्ही आमच्या पुढे लोटांगण का घालता? शास्त्रींनी सांगितलं, शास्त्र वेद पुराण कर्मकांड निष्णात आस्कलित विद्वत्ता प्राप्त झाली, पण रात्री चांदणी निघायच्या अगोदर तुम्ही एखादा मला पर्याय विचारला. मी एवढी विद्वत्ता माझ्याकडे असताना सुद्धा पर्याय सांगू शकत नाही. पण विटेवरच्या मालकावर नितांत ज्याची श्रद्धा आहे, पर्यायच त्याच्या हातात आहेत, पर्याय त्याच्या हातात आहेत, पर्याय त्याच्या हातात आहेत. भावकी सगळी ऐकायला होती काका, सगळी भावकी ऐकायला होती, सगळे सोयरे पाहाल होते. त्या काळातले तितके विद्वान बाजूला होते. रामेश्वर शास्त्री रडत होते. तुकोबाराय, काय विद्वत्ता आहे तुमची, किती विद्वत्ता आहे, किती विद्वत्ता आहे. पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने तुकोबारायला रामेश्वर शास्त्रीला बाजूला घेतलं आणि तुकोबाराय इंद्रायणी मातेकडे बघून रडत होते. शास्त्री, मला काही पर्याय माहित नव्हता, फक्त चंद्र सूर्य तोपर्यंत मी प्रपंचात सुद्धा रक्ताच्या नात्यातल्या लोकांशी सुद्धा विशुद्ध होऊ नये याच्याकरता आस्तीचं गाठोडं चंद्रभागेत बुडवलो. पण त्याची एकमेव श्रद्धा होती, या शरीरात प्राण येतोपर्यंत वारी चुकता कामा नये. विटेवरच्या मालकावरची निष्ठा कायम, आपल्या पूर्वजावरची निष्ठा कायम. इतकी देवाविषयी ज्याला आवडे त्याला भाविक म्हणतात, आणि मग त्या भाविकाची देवाला आवडे. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची
इतका ज्याचा भाव देवावर आहे त्याला भाविक म्हणतात. एका बाईच्या नवऱ्याचा नियम होता रोज महादेवाला चिताभस्म व्हायचं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची जाळलेली राख, याला चिताभस्म म्हणायचं. रोजचा नियम होता. पण नियमही असा चालला, त्या गावात माणूस मेला नाही असा दिवसच नाही, म्हणून ते चलत होत. कारण ती व्यक्तीच राहत होती एका फार मोठ्या नगराच्या बाजूला. माणसं मरायची आणि संध्याकाळी माणूस जाळला की सकाळी गंगेचं स्नान करायचं. मुठभर राख ती त्या खापराच्या वाटीत घ्यायची, दारात तुळशी पुढे ठेवायची, आतमध्ये जाऊन देवाला स्नान घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये. ती बाई भस्म घेऊन जायची आणि मग त्या मालकाने जिजा भस्म लावायचं देवाला. भाविक सांगतोय, भाविक भाविक भाविक. एक दिवस त्या गावात तर कोणी गेलंच नाही. एकदाच घडलं, एकदाच. आणि परिसरातही 5-25 खेड्यात कोणी गेलं नाही. रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. अंतकरणात दुःख होतं. आज चिताभस्म ती समर्पित करू शकत नाही मी, म्हणून देवाला स्नान घातलं, गंध लावला, फुला अक्षदा बेल वाहला भगवान शिवजीला. आणि आता हे भस्म लावायचे. पण आपण मशानात जाऊन आलो हे त्या माणसाला माहित होतं. काल कोणी अंत्यविधी झाला नाही हेही माहित होतं. पण ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. बाईसाहेब ठरलेल्या नियमानुसार तुळशीच्या जवळ टेकलेल्या वाटीत डोकून पाहतात, वाटी रिकामी. 2 आणली होती, खापराची वाटी, झाकणी. दुसरा आवाज आला 2-4 मिनिटाला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. यांच्या लक्षात आलं काही कामात असेल. तरी थोडा वेळ तिथं बसले आणि मग तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी अगं अन्न भस्म. बाईने विचार केला, 3 आवाज देऊन जर आपण आज्ञाभंग करतो, आपण पातिव्रत्याच्या यादीत बसत नाहीत. अरुंधतीला वडिलांनी सांगितलं तुझं लग्न करायचंय. आईसाहेब म्हणले मी अशा व्यक्तीशी लग्न करीन की मला नवरदेवाला काही प्रश्न करायचे. आता ती पद्धत सुरू झाली. कारण विश्वात 9 लोकायला लग्न करायचं नव्हतं. त्याच्यापैकी एक कर्दमाला बळच ब्रह्मदेवाने लग्न करायला लावलं. ते म्हणले मी लग्न करतो, पण जिच्या संग करायचंय का आधी तिला विचारू द्या. काय हरकत नाही, विचारा. देवहूती नाव, देवहूतीचे बरोबर. इति श्रीमन महाभागवते पुराणे क्रदमचरित्रायाम देहूतीय संलग्ने स्थित भवा समंगलाति जायते नाम एकम सुता भव प्राप्त्यस्तु त्वमां मंगला तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं. एक मुलगा होईपर्यंत राहील, नंतर तू माझी नाही मी तुझा नाही. ते म्हणले हो काय हरकत नाही, ठीक आहे म्हणले. आईसाहेब म्हणले ठीक आहे. कपिलांचा जन्म झाला की निघून गेले. अरुंधतीचे काही प्रश्न आहेत. ज्याच्या सोबत लग्न करायचं त्यांच्याकडे गेल्या. आता महाराजांनी पाहिलं आपले होणारे सासरे आलेत आणि होणारी बायको आली. अतिथी देवो भव. चटाया 3 टाकल्या, एक स्वतःला टाकली, होणाऱ्या सासऱ्याला टाकली आणि होणाऱ्या बायकोला टाकली. नका होई नका चुलीत का जाईन, पण
अतिथीला टाकली. आणि मग बसा म्हटल्याबरोबर अरुंधतीचे वडील बसले. आता महाराजांचा विषय असा झाला, ह्या बसल्याशिवाय आपण कसं बसावं? अतिथी देव भाऊ. अक्षिदा पडल्यावर पाणी ग्रहण केलं बायको, बसा ना. दुसऱ्यांदा आवाज दिला, बसा ना. असा मी ओरडतोय असं नाही बरं का, ते कसा आवाज असेल? अहो बसा, आपल्याला अंतरण टाकलंय, बसा. पण बाई बाईच होती. बाईने विचार केला, आदा कदा आपल्या प्रश्नाच्या चौकटीत नवरदेव उतरला आणि माझं जर लग्न झालं तर यांनी आसन टाकलेल्या पट्टीवर नवऱ्याकून सेवा घेतल्याचं पाप लागते. काय बाई असलो, लग्नाच्या आधी नवऱ्याविषयी इतका आदर. विमानात एक बाई भेटली मला, विमानात. चांगली बाई होती, काही वाईट नाही. गवानी साहेब छान बाई होती ती. मला खिडकीच्या तोंडाचं शीट आलतं, त्याच्यातून काय असं हवा येत नाही काय नाही, पण नुसतं बारीकसा असते ती खिडकी. तिथं बसलो मी. माझ्या शेजारीच त्या बाई बसल्या आणि इकडच्या कडीला त्यांचे मालक होते का देव जाणी, पण बसले. ते जोडीने आपण मालक समजा, पण बहीण भाऊ नव्हती. वागण्याहून कळतन माया का गोळ्या संपल्यात का काका, लगेच कळतन. हो ना, मी काय गांजा वडीतो का काय. पण बहीण भाऊ नव्हते हे लक्षात आलं. हा असू द्या असू द्या. तर मी म्हणलं अहो, तर त्याला मराठी कळत नव्हती आणि इंग्रजी मला येत नव्हती. मग ती तिकून पाणी द्यायला एक बाई आली. देतीन ती म्हणा, पाणी फुकटच देते, बाकी नाही देत काही फुकट. हो ते पाणी प्लीज वॉटर. तेव्हापासून मला वॉटर, पाण्याला वॉटर म्हणतात कळालं. आधी काय माहित नव्हतं ना, शिक्षण कमी ना, काय एवढं कळत आपल्याला त्याच्यावर. हे कळायला ना काय, त्या डोमला कळून फायदा आपल्याला. करायचं बी त्याच्याहून काय, गाथा कळाला, ज्ञानेश्वरी कळाली, पंढरपूरची वारी कळाली, आणि ते कळून करायचं तरी काय आपल्याला. ज्याला कळायला ते कळते, काय करायचं आपल्याला त्याच्यावर. तर त्या बाईला म्हणलं, ताई मग तर शीट बदलता येत नाही म्हण. नाही नाही नाही, त्याला सगळ्या भाषा येतात. मी म्हणलं पण ह्या मॅडमला तिकून बसवा. मला मॅडम बी म्हणता नंतर आलं. म्हणलं यायला तिकून बसवा. त्या बसल्या तिकून. पाहणे या बाईनं आथरून टाकल्यावर बसावा का न बसावा याच्यावर सांगायलो. आणि मग विमान असं सनसन सनसन पुढं चाललंय वरून. हो ते खालून कच चलन. आणि मग तिनं ते पिशीतला पेरू काढा, पिशीतला पेरू काढा. मला वाटलं आता यायचे इतके नाजूक हात, चाकू तर विमानात नेऊ देत नाही, तर आता यायला कापतेन कशानं. तर मला वाटलं आता मी शेतकरी माणूस बुकीन कांदा फोडणार, असा पेरू दाबल्याबरोबर 2-3 तुकडे केले असते. आता मी खुनवायलो, पण त्याला वाटन हेच खातो काय. आणि पुन्हा मी धोत्राव दिसू लागलो ना का बळ्या. धोत्रावाले लोक येड्यावणीच करतात. कंडक्टर मला खालीवरी बोलू लागलं एकदा, काय मामा तुम्हाला कळत आहे का. मी आणलं जरा हिशोबात राह. तुझ्या डबक्यात जितक्या नोटा आहेत का, ते धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. गांजा वड्यावणी करी जाऊ नको जरा. हा धोत्रावाल्याला येड्यावणी करतो काय. ते म्हणलं बरं जाऊ दे. ड्रायव्हर म्हणलं काय झालं. काय नाही, येडं म्हातारे. ते मला येडं म्हणलं. त्याच्यासारखे इशिक नाही मी अवताल झुपायचो का, पण ते मला येडं म्हणलं. आता कुठं नादी लागाव आहे का नाही, जाऊ दे म्हणलं. येडा ती येडा, असं नाही घड. आणि ते असं गबाळ्या आणि पाहिल्यावर पण ते त्याच्या महिमेतले लोक, शिकलेली माणसं. त्यानं लगे टिश्यू पेपर काढा की पेरू साफ केला. टिश्यू पेपरच म्हणते तर चट शिकायलो. अहो एक बँकेत म्हातारी गेली, करा सही तर लावाशाही. आणि तिला विचारलं आजी काय चाललंय, म्हणली काय नाही मी लय बिजी. आणि अंगुठी दे आली.
आणि बिजी म्हणाली पहा. मग आता तिला कळायली इंग्रजी आणि बाळ्याचे काय फ्यूज उडालेत का? मला का नाही कळायची इंग्रजी? तुम्ही बी असे मस्त गंभीरवाणी ऐकायला लागले. विठाला विठाला विठाला. त्यानं ते पेरू साफ केला तर मला वाटलं तर खाईन. जिजीकडे द्यायला. जिजीनं एक पैशाचा विचार न करता टपकन टोकारला. पुन्हा एकदा टोकारला आणि मग ती लगेच म्हणली विवेक घे रे. मला वाटलं विवेक जागा बदलून खाईन, पण विवेकनं त्याच जाग्यावर टोकारला. मी त्या बाईला बोलिलं, म्हणलं प्लीज विमान थांबतय का? काय वेड्यासारखं बोलता म्हणे महाराज तुम्ही, आता कसं थांबन इथं? मी म्हणलं बाई पण मला भीती वाटायली. काही नाही काही नाही काही नाही वाटत, आम्ही पण माणसं आहेत. मी म्हणलं बाई विमान जळण्याची शक्यता आहे. काय बोलायले म्हणे तुम्ही? मी म्हणलं बायकोचं उष्ट यानं माझ्या देखता खाल्लंय, नाही विमान जळायचं काय पापानं? काय बापू परिस्थिती, काय वागणं, काय सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामकाका रामायणाला दम नाही, आता शिवपुराणाला पण दम नाही. किती 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 गुण गुण. 2 आवाज दिलेत. बसा. सेवा घेतल्याचं पाप लागतंय. 3रा आवाज दिला, अहो बसा, आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय. बसलं तर सेवा घेतल्याचं पाप, नाही बसलं तर होणाऱ्या पतीची आज्ञा मोडण्याचं पाप. करावं काय? युक्तिवाद किती गोड. स्त्रीचं कोणतांग पुरुषाचं असते? वामांगे रखुमाई दिशे दिव्य शोभा, अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावार्थे ओवाळू, तुझ कर्पूर गौरा. अर्धांगी वामांगी, अर्धांग पतीच. एकच हात टाकला चटईवर आणि आपण खाली बसल्या. हात चटईवर टाकला, आज्ञाभंग केलं नाही, या चौकटीतून वाचली आणि त्याच्यावर बसली नाही, सेवा केल्याचं पाप लागत नाही. याला म्हणायचं भारतीय स्त्री, याला म्हणायचं महाराष्ट्रातली स्त्री. ए लक्ष्मी भस्मान. इथपर्यंत आलतो ना. भाविक कोणाला म्हणायचं? उदाहरण क्रमांक 2 सातवणकर. लक्ष्मी. 3रा आवाज. बाईने विचार केला, जीवनभर मालकाची आज्ञा मोडली नाही आणि आज मोडते. तुळशीला प्रणाम केला आणि तुळशीपासून 22 हातावर स्वतः हातावर कापूर घेतला, स्वतःचं शरीर जोहार करून टाकलं. बाहेर आले, पाहिला आपल्या पतीनं स्वतःचं चिताभस्म केलं. असं उचलली राख. शिवजीच्या पिंडीला राख लावत असताना पतिव्रता स्त्री, बांगड्या जशाल तशा, मंगळसूत्राचा दोरा जशाल तसा, दोरा पण नाही झाला. सती न देखे आग्न. हो, काय ताकद आहे तिची देवावरी सत्ता. आणि शिवजी प्रगट झाले. विचारलं, शबर हाच तुझा नियम तुझ्या पत्नीनं पूर्ण केलाय, तुला काय पाहिजे? काही नाही प्रभू, जिनं तुमचा नियम मोडू दिला नाही अशी पत्नी मला होती, मला पुन्हा तीच पाहिजे. काय करता येत नाही शिवजीला. बाई परत दिल्या. आता बाईला प्रश्न केलाय, तू माझ्यासाठी जाळून घेतलं का नवऱ्यासाठी? तिनं म्हणली देवा तुमच्यासाठी मी नाही पेटून घेतलं. तिला म्हणतात बाया. तिनं सांगितलं शिवजी माझ्या शरीराचं भस्म तुमच्या अंगाला लागावा, चिताभस्म तुम्हाला आवडतंय याच्याकरता मी नाही पेटून घेतलं, माझ्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता पेटून भेटलंय. आणि अशी जर कोणी भाविका असेल तर ती आवडती. भाविकाची आवडी देवा, भाविकाची
काशीला निघाला. जातात माणसं यात्रेला, कोण म्हणते जात नाही. सोहळ्यात गर्दी, तुकोबरायच्या सोहळ्यात, ज्ञानोबरायच्या, निवृत्तीदादांच्या सगळ्या सोहळ्यात गर्दी आहे. सात्विक किती सापडतील? किती दाखवायचे तुम्हाला टेम्पूत पती खेळणार? गाद्या गिद्या टाकून स्वयंपाकाला बाई बुवा. आमची वारी म्हणजे महाराज आम्ही कोणाचं खात नाही. मग काय खातो? डोंबलं हरामखोरा नाही. आमचं सगळं शिस्तीत असतंय, पद्धतशीर. हो, 52 अध्यायाचा ग्रंथ सोबतच आहे. तुला त्याच्यातच फुका. हरामखोर कुठला. काशील निघाला एक जण. जाते एक जण काशीला गेला आणि तिथून आल्यावर म्हणला मी कपात चहा पित नाही. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. त्याची काशी केली तिथून आल्यावर म्हणला मी कपात पित नाही. मी बुटात द्याला. त्याला काय माहिती किती रगिले म्हणून. काय सांगू तू सुंबळ्या. म्हण कपात पित नाही, कशात पित नाही, नाटक सगळे. काशीला एक जण निघाला. भाविक कोणाला? पंढरपूरला जातो म्हणून भाविक नाही. बाईनं सरळ सरळ सांगितलं, जिजा देवा मी तुझ्यासाठी जाळून नाही घेतलं, माझ्या नवऱ्याचा नियम मोडू नये याच्याकरता पेटून घेतलंय. तिला भाविक, तिला भाविक, तिला भाविक. यम धर्माची पत्नी खना नारळानं वटी भरीत होती शबराच्या बायकोची. शबरा काय काय श्रद्धा आहे महाराज, किती मोठी ताकद. काशीला निघाले. महाराज चला ना. नको म्हणले मला, मी नाही येणार. काय वा घरच सोडित नाहीत तुम्ही? नाही म्हणले त्याबद्दल काही म्हणा, पण मी नाही येऊ शकत, मला नाही यायचं. कोण महाराज? बुट चपल शिवणारा महाराज. तुम्ही आम्ही जे बुट घालतो का चपला, शिवणारा महाराज. संत रविदास, प्रचलित भाषेत रोहिदास म्हणतात. वारकरी संप्रदायाची भाषा रोहिदास. या पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी व्यवसाय बूट चप्पल शिवायचा. आणि तरुणांना एक सांगतोय तुम्हाला, तुम्ही काम करायची राजू. आता जर कॅनलला पाणी असेल, मोटर चालू असेल आणि कोणाचा गहू ऊस भिजवायचा असेल तर त्यानं कीर्तन ऐकायचंच नाही, त्यानं गहू भिजवायचा. कोण महाराज तुम्हाला काय म्हणत असेल त्याला महानंबर द्या. कामामध्ये काम, हो हो, आधी काम, आधी काम, आधी काम. पाळण्यात लेकरू जर तान्हा असेल तर तिनं लेकराला झोका द्यायचा, तिनं नाही बाळ्याच्या कीर्तनाला यायचं. मालकाला जर अर्ध्या तासाला लघुशंका येत असेल आणि धरून बाथरूम पशी पत्नी नेत असेल तर 2 तास कीर्तनात बसल्यावर त्याला 4 बाऱ्या कोणी न्यायचं? पळडन तंगड मोळड. आणि ही बाई म्हणली बाळू महाराजाचं कीर्तन ऐकायचं. 200 बाळू महाराज वांग्यावानी चिरून जरी खाल्लेस तरी तुला मोक्ष नाही. तू इकडे आल्यामुळे म्हातारं खाली पडलंय. महाराज कर्तव्य सोडणारी माणसं परमार्थात उपयोगी नसतात. पाठीमागं मंदिर आहे सावता बाबांचं. महाराज या महात्म्याने काळ्या माईला विठ्ठल मानलंय. या काळ्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक पिकाला विठ्ठल मानलंय. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. 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 लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. अवघा झाला माझा. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. नैवम गिरगावकर लिखितम नैवम कांजा कसम लिखितम. कोणाचं वाक्य? मालकाचं वाक्य. महाराज कामाला देव मानायचा आहे. एक सांगू का तुम्हाला तरुणांनो, 8 रुपयाचं खाला लागत असेल तर 80 रुपये कमवायचे. आणि 8 रुपयाचं खाऊन 1 रुपया जर कमीत नसाल
तर घरातल्या लोकांच्या लायकीचे नाहीत, गावाच्या नाहीत, तालुक्याच्या नाहीत, जिल्ह्याच्या नाहीत, राज्याच्या नाहीत, भारत देशात राहायच्या लायकीचे नाहीत. काम करायला पाहिजे. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. नाही म्हणले एक महाराज म्हणले पैसे का बांधून न्यायचेत का संग. अरे त्यानं तर असा बंगला बांधलाय की आभाळाला भोकाड पडन. काऊन बंगला बांधला मग महाराजानं. बाळू महाराज जर तुम्हाला सांगत असेल पैसे संग न्यायचेत का, मग काऊन तो पण बंगल्यात राहिला म्हण. तो चंद्रभागेच्या कडीली अशी एखादी झोपडी बांधून राहा ना. राजे हो, तुम्ही जे काम करता त्या कामात आपला देव असतो. शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवायचं. रामकाका कोट्यवधी पंढरपूरच्या वाऱ्या केलेच पुण्य. तुमच्या राजकीय क्षेत्रात जर तुम्ही एखादा विद्यमान तुम्ही एखादं पद असेल आणि त्या पदावर असताना एखादा जर तुम्ही बोर पाडा ना रामकाका, त्या बोरचं पाणी जर गोड लागलं आणि ते गाव जर पाणी पित असेल तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त. अर्थभूत द्यावे दान खरे पुण्य या नावे, खरे पुण्य या नावे, खरे पुण्य या नावे. अर्थभूता द्यावे दानांना खरे पुण्य या नावे. महाराज त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. एक जण भेटला एका मोठ्या व्यक्तीला. मोठ्या व्यक्तीला कोणाला? देहूतल्या मालकाला. देहूतल्या मालकाला एक जण भेटला आणि ते म्हणला मी काही एकादशी केली नाही आणि पिपाणी व्रत तर नाहीच आणि खडा मंगळवार तर नाहीच. आमची इथे एक बाई आली असं ना आमच्या पोरायच्या माईकडे काय काम असेल तिचं, गल्लीतली होती. तर मी म्हणलं कोण येता? आमक्या आमक्या काकांच्या सुनबाई येता आमच्या गल्लीतल्या. तर मी म्हणलं वेडी आहेस का काय, चहा दूध कॉफी वगैरे काय? अहो त्या नको म्हणतात ना. मूर्ख आहेस का काय, हे म्हण काहीतरी. मग आमच्या घरचे म्हणले बाई दूध करते. मी आपलं इकडून स्वयंपाक घरात कोण येईल तर नुसतं आपण सारा महाराष्ट्र खालोत. मग कोणी आपल्या घरी आलं तर निदान कप भर दूध तर पाजणं. असं पोरायच्या माईला सांगितलं मी. पोरायची माय म्हणजे माय बायको. म्हणलं एखादा कप भर दूध तरी पाज तिला. आमच्या घरच्याने इलायची सगळी अशी आम्हाला आलेलीच. आमचं काय देवीचं तेल देवीला आणि भूते आला गाईला. माणसानं खरं सांगावं काका, खोटं कशाला बोलायचं. तसं रानातलं भरपूर येते पण हे बी लय उतू आले ना. स्पष्ट बोललं पाहिजे. आमची ते एक म्हातारी गावरान तुपात चपात्या खाची आणि विचारलं ना आजी काय खाल्लं? शिळे कुटके. 6 म्हशी मेल्या. यो म्हणला तुपात चपात्या खातीन कुटके खाल्ले म्हणती. मसळ वाचलीच नाही, जीव गेल्याच निमित्त झालं. मरुस्तर कुटकेच खाल्ले तिने. आपल्याला इतकं चांगलं केलं काऊन म्हणायचं बाळू महाराजाचं बेकार पण चालू आहे का नाही? मस्त चालू आहे. दाबीन न ते घासा. लगेच उद्या 12ला फोन. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले. 4 वाजता अंत्यविधी. लगेच दुसऱ्यानं टाकलं गेले दिगंबर. महाराज कडवं इतकं सोपं आहे का? कोण्या भंगिऱ्याला लावायले? असं हाणायला पाहिजे रूम ने ना. विठाला विठाला मग ते दूध केलं. मग नका ना माय कशाला काय आता आपण कशात गीता थोडेच घ्या. दूध घेतलं तिनं पण उभ्यान घेतलं. आमचा फिरला मनी आणि माया घरीन बाईनं उभ्यान दूध पिलं. दुसऱ्याची लावती धाकन आपली पेती उभ्यान ताक. अशी एक मन होती ना. अशी होती ना एक मन. आमच्या घरच्यांना म्हणलं काय काय एवढ्या मोठ्या घरची बाईन उभ्यानं कशी काय दूध पिली? अहो त्यांना आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत बसायचंच नाही. उभ्यानंच जेवण, उभ्यानंच पाणी. खडा मंगळवार. तर मी म्हणलं मी इतकी पुस्तकं वाचली बाबा. मला वक्ते बाबा भेटले बऱ्याच वेळेस. मी माधव महाराज मगरांची चिंतन पाहतो पण खडा मंगळवार नाही पाहिला. काय काय भान.
तुकोबारायला ती व्यक्ती भेटली, मी एकही उपास धरला नाही, आळंदी नाही, पंढरी नाही, पैठण नाही, देहू नाही, चारधाम नाही, मोक्षपुऱ्या नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. तुकोबारायने सांगितलं, काय काय केलंस? काही नाही. सकाळी स्नान झालं की पहिलं आईचं वडिलाचं दर्शन आणि मग मारुती राहायचं. भाकरी झाली लवकर तर घरी खायची, वेळ असली तर गडबड असली तर बांधून शेतात जायचं. संध्याकाळी दुपारची भाकरी पुन्हा येते. तिथून आल्याबरोबर हातपाय धुतले की पहिलं आई वडिलाचं दर्शन, मग दिवा घेऊन मारुती रायाच्या दर्शनाला. किती वर्षापासून करतो? 28 वर्ष झालं. नियमच मोडला नाही. 28 वर्षात बाहेर गेलोच नाही म्हणलं. आई वडील का वयस्कर आहेत त्याच्यामुळं ते जात नाहीत, आणि माझा नियम मोडू नये म्हणून मी कुठं जातच नाही. सकाळी दर्शन घेऊन जाईन आणि संध्याकाळी परत येईन. 28 वर्ष झालं आईबापाचं 2 वेळेला दर्शन घेतल्याशिवाय थांबलोच नाही. तुकोबाऱ्यांनी लोटांगणच घातलं त्याच्या पायावर. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवादी, नमो त्या वचन सत्यवादी. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन नमो त्या मी म्हणतोय काय होय महाराज? नमो तया माता पित्याचे पालन. तुकोबाराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय जो आई वडिलांचा आदर करतोय. खरा भाविक तो आहे. योग असा आला. नको म्हणले मला काही यायचं नाही. नकोय, काम करत जा, कामातला देव. तुम्हाला एक सांगू का? आजच्या गिरगावकराचं या गावातल्या 5च पोरांना नियम पाळा. रोज नका पडू, 2 दिवसाला पण नका पडू. आठवड्यातला तुम्हाला आवडेल तो एक दिवस घ्या. कोणता घ्या? रविवारपासून सोमवारपर्यंत आठवड्यात. आणि सुरुवातीला, कारण वाल्याला सुद्धा रामराम म्हणतात नाही आलं सुरुवातीला, मरामराच म्हणला तर तुम्हालाही आजच बाळू महाराजांना दाबल्यावर इतक्या लवकर वाकायचे नाही, कारण तुमच्या कमराला येल्डिंग झालेली आहे. ती पटकन लूज कशी होईल? होत नसती, ती लूज होत नसती. त्याच्यामुळं फक्त आठवड्यात एकदा आईच्या आणि वडिलाच्या पाया पडत जा. भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं असं कोण म्हणलंय तर मग नाव सांगायचं. आणि रोज दिवसात 3दा आई वडिलाचं दर्शन घेतो का? त्यानं पंढरपुरातल्या मालकाच्या पण पडायचं नाही, त्यानं काशीतल्या मालकाच्या पण पडायचं नाही. महाराज हे कॅमेरे चालू आहेत, मला विचारणार आहे का नाही कोणी? आधारा वाचोने पुरावा सांगू तुम्हाला. पुरावा, श्रावण कोण्या आई वडला कोण्या देवाच्या पाया पडला? तुम्हाला रामायणात सापडेल, भागवतात सापडेल, शिवपुराणात सापडेल, अग्निपुराणात सापडेल, ब्रह्मपुराणात सापडेल, गरुड पुराणात सापडेल. कोण्याच नाही, फक्त मायबापाच्या. उचलला कोणी माहिती? अंत्यविधी कोणी केली माहिती? पाणी कोण माजलं माहिती? पंढरपुरातल्या मालकाच्या बापानं. पंढरीतल्या मालकाच्या. दशरथ राजा कोणाचा बाप? रामप्रभूचा. आणि रामप्रभू कोण आहेत? विष्णूचा अवतार. मग पंढरपुरातले मालक कोण आहे? देवाचा बाप आई वडिलाची सेवा करणाऱ्याचं दर्शन घेतोय. देवाचा बाप. आणि तुम्ही जर मायबापाच्या पाया पडत नसाल आणि बिना चप्पलचे जरी पंढरपूरला गेले आणि त्याला जर खड्डा करून चंद्रभागेत पुरलो तरी त्या हरामखोराला मोक्ष नाही. तुम्ही एखाद्या वेळेस म्हणताल हे महाराज यायलेत आम्हाला फसवायलेत, तसं करणारच नाही, अद्याप नाही. ओरिजिनल जिच्या कपाळावर कुंकू आहे का नका लटिकल्या का लाईन जाऊ द्या.
मग हे ऐकणं तर तुम्हाला कशाला बॉम्ब टाकून हा ना इतकं नाही इचकलं हा हा आमच्यावर घेतलेलं आहे खसखस पी कधी तुमची ते तुम्हाला राग येईन म्हणून पोरायच्या माईवर घेतलंय नाही ऐकल्यावर तर मी गेलो असतो रामदेव बाबाच्या आश्रमात तिथे खूप काम आहे नवऱ्याचं दर्शन घेतल्यावर एक सांगू का कीर्तनाला येताना नवऱ्याचं दर्शन घेऊन यायचं ते जर नाही आले तर कोट्यावधी कीर्तनकाराचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होते पण कधी कधी काय होतंय नवऱ्याला नीट बोलायची नाही महाराजाला काजू टाकून दूध देते काय बाई गाराचा पाऊस पडन माय त्या परिसरात एक कणीस राहणार नाही जेवारीला का ओंबी राहणार नाही गव्हाला कशा हसत आहेत बघा चला काशीला चला इथपर्यंत आलतो ना नाही म्हणलं येणार नाही येऊ बुट चपल शिवायचा धंदा भाविकाची आवडी देवा उदाहरण क्रमांक 3 आता तुम्ही म्हणायचं बापू सगळ्याला प्रमाण सोडलेले प्रमाण यायला म्हणू द्या आणि आलेले प्रमाण तुम्ही म्हणायचे आहे का नाही सगळ्यांनी वाटून वाटून खाल्लं पाहिजे विठाला विठाला मी अशी शेळ्या मेंढ्या धरणारी वाघ गंजा पाहिले टीव्हीत पण प्रमाणाचा वाघ काय कीर्तन करायला अभंगावर बोलत असताना बसतय ते बापूंनी म्हणावं विठाला विठाला चला म्हणे नाही येऊ शकत नाही बूट चपला शिवल्याला त्या काळात काय भेटला असेल आदला कवडी दमडी खडका लालपई गणेश दादा टाइम संपल्यावर सांगा बरं मला हो कारण मग कसे एखाद्या वेळेस हिरवटी लागलं वाघारू त्याला दुध कळत नाही मला वाघारू म्हणल्यावर तुम्ही लय हसले वाघाराचं कीर्तन ऐकणारे म्हणजे आमच्यावर घेतल्यावर माणसं मस्त पेटल्यावर हा वेळ कोणाला त्रास नसून आपण कशाला उगत त्रास द्यायचा कोणाला खडका दमडी कवडी अण्णा देऊन टाकली जा म्हणले याची फुलं घ्या याचा एक द्वारा घरूनच द्याला बुट शिवायचा द्वारा आणि भगवान शिवजीला पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन भगवान शिवजीच्या पिंडीवर हे पांढऱ्या फुलाची माळ टाका शिवजीला पांढरी फुलं आणि बेल आवडतो पहिल्यापासून बेल आवडतो पाणी पहिल्यापासून आवडतं पण आपल्याला आपलं कुठं कळतं शिवजीला फक्त बेलाचं पान आणि पसाभर पाणी इतकंच लागतंय हे 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आपल्या गात्यात एक पसा पाणी एक बिलवदन पूजन केवळ सोपे बाबू पूजन केवळ एक पसा पाणी एक बिलवदन पूजन केवळ सोपे बाबू पूजन केवळ अगोदर होते ना कीर्तनात हा एक पसा पाणी एक बिलवदळ माहीत झालं त्यांना जा म्हणले एवढे घेऊन जाय बेल भेटला तर बेल बघा नाही तर पांढरी फुलं बघा आणि समर्पित करा निघाली ती व्यक्ती वापस आल्याच्या नंतर काशीतला प्रसाद दिला संत रविदासांनी त्या व्यक्तीला सांगितलं दादा तू कोण्या दिवशी काशीत पोहोचलतास मित्र होते आमक्या तिथीला आमक्या वारी मी काशीत पोहोचलतो बर मी दिलेल्या आदल्याची फुलं कोण्या दिवशी समर्पित केलेत दुसऱ्या दिवशी मला त्याच दिवशी काशीतून प्रसाद आला कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है त्याने विचार केला मी चलत काशीला गेलोय मी काशीहून चलत इथपर्यंत आलोय आणि मी पैसे देऊन काशीतला प्रसाद घेतलाय आणि रविदासा तुम्हाला कोण दिलाय प्रसाद ते म्हणले मला साधा प्रसाद नाही शिवजीच्या हातातलं कंगन आलंय आणि ते बी चमडे बुडवायच्या कुंडात
श्रुती नावाची व्यक्ती आमंत्रित केली. श्रुती श्रुती भाविक कोणाला म्हणायचंय? उदाहरण क्रमांक 3. श्रुती नावाची व्यक्ती आमंत्रित केली. हे श्रुती माते, हा काय न्याय? मी इथून काशीपर्यंत चालत गेलोय, काशीहून इथपर्यंत चालत आलोय, मला विश्वनाथाचा प्रसाद 2 पैसे देऊन घ्यावा लागलाय. ह्या व्यक्तीनं जी पैसे दिली त्याची मी फुलं समर्पित केली, बेल समर्पित केलाय. मीही माझ्या कष्टाची फुलं आणि बेल समर्पित केलाय. मग मला हा कंगनाचा प्रसाद का नाही? का नाही असं काय? तर श्रुती रडू लागली श्रुती. तर त्यांनी विचारलं, श्रुती रडून भागू नकोस, तू रडल्यानं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला सांग, हा भाविक श्रेष्ठ का मी श्रेष्ठ? मला नख राहिलं नाही, पायाला कातडं राहिलं नाही, मग कोण श्रेष्ठ? श्रुतीनं सांगितलं, राजा जरा हळून बोल. तू श्रेष्ठ नाहीस असं मी म्हणत नाही, पण तुझ्यापेक्षा कोटीपटीनं हा श्रेष्ठ आहे. का? कारण आई बापाची सेवा होणार नाही म्हणून काशीला गेला नाही. आई वडिलांची सेवा होणार नाही म्हणून काशीला गेला नाही. कारण रविदासाचे आई वडील बंगईला झोका दिल्याशिवाय झोपतच नव्हते. आणि रविदासानं शेंडीला दोरी बांधली होती आणि बूट चप्पल शिवत असताना रामकाका मान हलायची, मान हल्ल्यावर शेंडी हलायची आणि शेंडी हल्ल्याबरोबर दोरी हलायची, मग बंगई हलायची. महाराज, आई वडिलाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या व्यक्तीला काशीतल्या मालकांनी कंगन द्यावं, इतका ज्याचा आई वडिलावर भाव आहे त्याला भाविक म्हणतात. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी भाविक. 9 मिनिटं वेळ राहिलाय. वेगात 2 भाव सांगतो, माझ्या वाणीला विराम देतो. तुकोबारायाच्या सासऱ्यांनी गाय आणि म्हसड तुकोबारायाकडे पाठवली. एक श्याम काका नावाचा मुनीम होता, तो आबाजींचा. अर्जुन भाऊ बी आले, तर तुम्ही अण्णा सोबत आले काय? हो, अर्जुन भाऊ, श्रीराम भाऊ आलेले. हा, संगच का? गाय आणि म्हसड आहे, तुकोबारायला माहित नाही. वारीहून तुकोबाराय आले. आल्याबरोबर आनंद वाटला. वेगात सांगतो, विस्तारपूर्वक नको. तुकोबारायांनी हातपाय धुतले, बसले. लागलीच ताट वाढ. पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी कुस्करली, लाल जरद आढीतलं दूध, आढीतलं. आता काय ते मिळेल, तुम्ही खाल्लं. आम्ही श्रीमंत कैदी आहेत.
श्रीमंत कैदी बँकेत कोटीन धोत्राल गाठी. आणि त्यातली त्यात काही इतके श्रीमंत कैदी आहेत, पैशाचा जोर आल्यामुळं पप्प्याची माय पण म्हणती येताना बर्गर घेऊन या, येताना पॅटीस घेऊन या. आणि तिचा मालक रोड जाम करायला सकाळी एकाव 11 एकाव 12 म्हणलं गंजा तुम्ही रोड जाम करायले पण बिनगी काही कमी होईत ना. त्यांना पप्प्याची माय रोज पॅटीसच खाऊ घालायली. वा रे पप्प्याची माय. चला आडीतलं दूध सत्व होतं तत्व होतं जुनं जुनं जुनं. भाकरी दुधात टाकल्याबरोबर विरून गेली. पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. घास घेणार तेवढ्या अवकाशात विचारलं आवलय जी दूध कोणी दिले? बाबांनी गाय पाठवली, बाबांनी एक म्हैस पाठवली. बर ज्वारी पण तिकूनच आली का? नाही म्हणले. म्हशीचं दूध रोजची रोज वाटायला लागले. दूध विकत घ्यायचं आणि कोणी जर आपल्याला मनानं दिलं तर ज्या पात्रात दूध दिलंय त्या पात्रात पसाक्षी ज्वारी वापस द्यायची. साध्या भाषेत त्याला परतावा म्हणतात, पुराणाची वेगळी भाषा. मनानं जर कोणी दूध दिलं असेल तर. पण आपण काय करतो, देणारे बी लय इतके बहादर, जवरक दूध नासत का तोहरक देतेत आणि दूध निब्बर झाल्यावर मग कोण देत नाही. पण जरी एखाद्या उदार अंतकरणाच्या पुरुषानं किंवा स्त्रीनं दिलं तर फुकट दूध कधीच खायचं नाही. कारण त्याच्यामध्ये आणि पात्र धुवून द्यायचं नाही. पात्र जर धुवून दिलं तर माणसं ज्वारी खातील, त्याच्यातच टाकायची आणि मग ती ज्वारी गहू असो शिजून त्या गाईला किंवा म्हशीला चारायची पद्धत होती. अशी पद्धत. पण तुकोबारायच्या घरच्या म्हशीनं 2-3 दिवस ज्वारीच्या घुगऱ्या खाल्ल्या. महाराज चांगल्याच्या दारातली जनावरं पण किती श्रेष्ठ असतात पहा. राम काका तुकोबारायच्या लेकराची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर म्हशीनं परतावा खाणं बंद केला. ज्वारीच नव्हती घरी. म्हैस 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 तुकोबारायच्या घरची म्हैस. इथं जालना जिल्ह्यामध्ये आणवा नावाचं गाव आहे. आणवा नावाच्या गावामध्ये डोंगरोजी नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. डोंगरोजी. अगोदर त्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घ्यायचं सातोनकर आणि मग बाकीच्या देवाचं दर्शन घ्यायचं. आधी देवायचं नाही. ते कुत्रे एकादशी धरीत होतं. एकादशी कुत्र्याला पंचांग कळतं का? काल निर्णय कळतं का? नाही. ज्या दिवशी डोंगरोजी नावाचं कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी ते वारकरी एकादशी धरीत होते. चांगल्यांच्या दारातले प्राणी सुद्धा किती पवित्र आहेत. ठाकूरबुवाचं घोडं एकादशी धरीत होत. लोगावकराचं घोडं एकादशी धरायचं. घोडं. मोठ्यांच्या दारातले प्राणी सुद्धा सात्विक असतात. प्राणी सुद्धा. संताजी महाराज जगनाडे पोटाचा धंदा होता, तेलाचा घाणा. तेली समाजाचे होते. साधूला जातीचा संबंध नाही. चांगलं वागणं हे मानवी कर्तव्य, विती कर्तव्य. तर संताजी महाराज जगनाडे यांचा सखा नावाचा बैल अभंग म्हणल्याशिवाय चलत नव्हता. तुम्ही त्याला पेंड खाऊ घाला, काय हिरवी मका खाऊ घाला, काय खाऊ घालायचं तर घाला, पण अभंग ऐकल्याशिवाय बैल चलत नव्हता. मोठ्यांच्या दारातली संतांच्या दारातली पशु सुद्धा किती पवित्र लक्षात घ्या. म्हशीनं परतावा खाल्ला नाही. भाकरी वा छान. तुकोबारायला वाटलं आता मुका प्राणी खात नाही, फेकून कसं द्यावं, खाण्याबद्दल काही दोष नाही. पण तुझ्या बाबांनी गाय आणि मसड दिली. किती दिवस झालं येऊन? तुम्ही वारीला गेल्यावर दुसऱ्याच दिवशी आली. बर मग मंदिरात देवाला नैवेद्य दुधाचा दिलाय का? तुकोबारायच्या एवढंच वाक्य आहे का? तुकोबारायच्या तोंडातून वाक्य पडलं, मंदिरात देवाला गाय आल्यापासून दुधाचा नैवेद्य दिलाय का? निरव शांतता.
नीरव शांतता दोनच ठिकाणी असते. एक तर संतांचं चरित्र ऐकताना म्हणजे कीर्तन ऐकताना, आणि एक मशानात. बाकी कुठं नीरव शांतता नसती. एवढी शांतता. तुकोबार आहे पुन्हा विचारतात, तावले मी तुला विचारतोय ग, मंदिरात नैवेद्य नाही मालक. काय होतंय, मला स्मरणात राहिलं नाही, आणि आत्ता जर नेऊन नैवेद्य दाखवला तर भानगड अशी मी दुधात पाणी टाकलेले, उद्या धार काढ्याबरोबर बिना पाण्याचं दूध देवाला नैवेद्य म्हणून देईल. तुकोबार आहे म्हणले, मग मी पण उद्या दूध खाईन, मी उद्या दूध खाईन, आजच्या दिवस वागू दे. भाविक कोणाला म्हणायचे. तर आईसाहेबांनी सांगितलं, मालक जेवा ना बरं, तुम्ही किती थकून आलात. आवले, मालकाचा थकवा जिला कळतंय तिला पतिव्रता म्हणतात. मालकाचा थकवा जिला कळतंय का तिला पतिव्रता म्हणतात. वा, ऐका ना मालक, एवढं जर मला तुम्ही भूषण देता, एवढं मोठे पण देता, तर मग जेवा ना. तुकोबार आहे म्हणले, आवले मी वारीला गेल्यावर दुसऱ्या दिवशी गायन मसड आली, तू किती बाऱ्या दूध खाल्लं. माझ्या माईनं मुद्दा आहे का, तू किती बाऱ्या दूध खाल्लं. आईसाहेबांनी मान खाली घातली आणि सांगितलं, मालक वडिलांचं घर हळदीच्या अंगानं तुमच्या दारात आले, वडिलाचं घर सोडून हळदीच्या अंगानं तुमच्या दारात आले, आणि तुमच्या दारातलं माप ओलांडत असताना, शेर ओलांडीत होते ना, माप ओलांडीत असताना एक नियम केलता, या उमऱ्याच्या आत जो नवा पदार्थ आला तो पदार्थ कपाळाच्या मालकानं खाल्ल्याशिवाय खायचा नाही, नवऱ्यानं खाल्ल्याशिवाय खायचा नाही. तुकोबारांनी स्मित हास्य केलं. वा 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 वावले, मी नशीबवान संसारिक आहे ज्याच्या जीवनात पत्नी इतकी सात्विक भेटली. जाऊ दे गावले, तू माझ्याशी पाणी ग्रहण केल्यावर, माझ्याशी लग्न केल्यावर तू नियम पाळला ग. या घराचा उमरा ओलांडल्याच्या नंतर माझ्या पतीने आणलेला पदार्थ आधी खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. तुझा माझ्यासोबत लग्न झाल्यापासूनचा नियम आहे ग. आमच्या मागच्या कितीतरी पिढ्या गेल्यात, आमच्या पूर्वजांनी घरात आणलेला नवा पदार्थ मंदिरात दाखिल्याशिवाय खाल्ला नाही. काय उत्तर आहे बोलायला, काय बोलू शकतात आईसाहेब. ठीक आहे म्हणले मालक. बरं मालक काय का, पाथरावून उठू नका, मी नैवेद्य दाखवून येत नाही, दूध पाजूनच येते. आणि उकळलेलं आडीतलं दूध एका लोटक्यात घेतलं, पदराच्या वर लोटकं टेकलं आणि लोटकं घेऊन चालल्यात. पण काही वेळात लक्षात आलं दूध गार व्हायले. दूध गरम कोण करतंय, अग्नी. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी नारायणा तुला माझ्या कुंखवाची शपथ आहे, मी आई लेकरावर प्रेम करते इतकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल, त्याच्यात तिला इतकी चूक केली नसेल, तर तुला ह्या पतिव्रतेची शपथ आहे, दुधातला बाजूला सरकशील तर माझ्याशी गाठ आहे. उकळूच लागलं दूध, उकळू लागलं. टेकलं मालकाच्या पुढं, देहूतल्या मालका पुढं. विटेवरचे मालक हे देहूत पुढे टेकलं. देवाला सांगितलं, देवा देवा मायबापा, हे जगन्निवासा, हे जगदानंद कंद जगतपते. मालकान मान खाली घातली. आई साहेब काय देवा माहित आहे तुला, पंढरपूरून चंद्रभागेचं स्नान करून तुझं दर्शन घेऊन मालक कोण्या दिवशी निघलेत, अमक्या तिथीला. देऊत कधी पोहोचलेत, या तिथीला. पंढरपूर पासून देहूपर्यंत आमच्या मालकान काय खाल्लं तुला सगळं कळतंय ना. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. तुझे दोन माणसं आहेत ना सोबत, चित्र आणि गुप्त. विचारून पाहतोस का देवा. पंढरपुरातून स्नान करून तुझं दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करून देहूपर्यंत चालत आलेत, दिवस किती लागलेत, एवढ्या दिवसात पंढरपूर पासून देहूपर्यंत काय खाल्लंय.
खाली बसलेत मालक खाली. माय रस्त्यात तुकोबारायला पंढरपूरहून देहूत येईपर्यंत पाण्याशिवाय काही भेटलंच नाही. काय बोलले असते नाही साहेब? देवा तुला याची काही वाटत नाही? देवा तुला कळत नाही काही? परमेश्वरा, अरे ज्यानं अख्ख्या जीवनाचं रान करावं तुझ्या सेवे करता. अरे तू नैवेद्य घेतल्याशिवाय, तुला नैवेद्य न दाखवल्यामुळे पंढरपुरापासून देहूपर्यंत चालत रिकाम्या पोटानं आलेला वारकरी तुला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवणार नाही. देवा तुला वाटत नाही काही? ऐक देवा, मी मालकाला वचन देऊन आले, मी देवाला नैवेद्य दाखवणार नाही. देवाला दूध पाजून येते, प्यावं लागते तुला दूध. विटेवरच्या मालकानं अग्नीला सांगितलं, अग्नी तू दुधातला बाजूला होय. अग्नीनं सांगितलं, देवा आत्ताची आत्ता मी विश्वाला जाळतोय, एका सेकंदात तू मला जाळून टाक रागाच्या भरात, पण मी दुधातला बाजूला सरकत नाही. कारण निष्ठावंत वारकऱ्याची शपथ घातलेली, निष्ठावंत वारकऱ्याची तुकोबारायची शपथ आहे, मी दुधातून बाजूला सरकत नाही. खट 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 दूध पिऊन टाकलं. कसा चेहरा असेल हो त्याचा, कसे ओठ असतील त्याचे, काय जीभ असेल माझ्या मालकाची. राजस सकुमार मदनाचा पुतळा, पाहिलिया वेध लावी बैशी जीवी जडोनी. काय रूप असेल ते. पिऊन टाकलं दूध. हातात लोटकं घेतलं, आनंदानं घरी आल्या. मालक, हे मडकं, ह्या मडक्याचा गोल भाग तुम्ही पाहता का? जिथं विश्वाच्या मालकाचे ओठ चिटकलेत, ज्या गाडग्याला ओठ, जागा पाहिल्याच्या नंतर तुकोबारायचं अंतकरण गदगद लावले. नैवेद्य दाखवला नाहीस, देव तुझ्या हाताने आज दूध प्यालेत. जी मालक जी. पात्रातला घास नाही घेतला, पात्रातलं दूध आणि भाकरीचं कालवण पिऊन टाकलं. वा, स्त्रीत्वाचा स्वाभिमान यावले तुझा. विटेवरच्या मालकाने तुझ्या हातचं दूध पिलंय. जी मालक, तुमचा आशीर्वाद आहे. संध्याकाळी भजन, भजन आटपलं, सगळी भजनी निघून गेली. तुकोबारायने हिना खुंटीला अडकवला आणि विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि देवाला विचारलं, येऊ का देवा? असं देवाकडे पाहिल्याबरोबर आता देवाचे ओठ असे झालते, ओठ झालते असे, ओठ असे. जगन्निवासा माये बापा, ओठ कशानं सुजलेत? काळे निळी ओठ झाले, कशानं? असू द्या तुकोबाराय, आमच्या आईनं गरम दूध पाजले, आमच्या आईनं गरम दूध पाजले. देवा, तिला जरी कळत नसेल, देवा तुम्ही असं का केलं? का केलं तुम्ही असं? देवा का रे, का आमच्यावर असा बोज? वेडी आहे माझी बायको, तिला कळत नाही देवा. विटेवरच्या मालकानं त्या देहूतल्या विटेवरनं उडी खाली टाकली आणि तुकोबारायला आलिंगन दिलं. तुकोबाराय, त्या माईला कळत नाही असं म्हणू नका, मी वेडा आहे असंही म्हणू नका. तुमची भक्ती मला हे करायला लावली.